सार्वजनिक धार्मिक आणि धर्मार्थ विशिष्ट व्यवस्थापच्या याच्या संदर्भामध्ये हा जो आपण महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये जे सुधारणा आणलेली आहे त्या सुधारणाच्या संदर्भामध्ये मला अनेक गोष्टीचा खुलासा या ठिकाणी सरकारकडनं अपेक्षित आहे, मंत्री महोदयांकडनं अपेक्षित आहे। याच्यामध्ये आपण सांगितलं की सध्याचे असलेले परमनंट मेंबर आणि नॉमिनल मेंबर याचा फरक या आपल्या अमेंडमेंटच्या माध्यमातून आपण प्रपोज केलेला आहे। आता आपलं स्पष्टीकरण देताना आशिष जयस्वाल साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही सगळ्या ट्रस्टला विचारणार आहे की बा त्यांची त्या ठिकाणी 1/4 मेंबर हे परमनंट तुम्हाला पाहिजे आहे किंवा नाही पाहिजे आहे। परंतु आपल्या या विधेयकामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे। असं म्हटलं कुठे? नाही म्हटलं तुम्ही हे असं म्हटलेलं आहे की समजा त्यांच्याकडे असणारे सर्व ट्रस्टी हे परमनंट स्वरूपाचे असतील तर त्यांच्यावर बंधनकारक नाही असं आपलं म्हणणं आहे, बरोबर आहे। पण आपल्या या सगळ्या विधेयकामध्ये पान क्रमांक 3 वर जर आपण पाहिलं तर पॅराग्राफ क्रमांक 15 मध्ये याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की विश्वस्त व्यवस्था लेखामध्ये किंवा विश्वस्तांकडून घेतला शकेल अशा कोणत्याही निर्णयामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी सावधी विश्वस्तांची किंवा अखंड विश्वस्तांची विश्वस्त व्यवस्था लेखामध्ये स्पष्टपणे किंवा अनिवार्य गंभीरताने निर्धारित केलेल्या विश्वस्तांच्या कमाल संख्येच्या मर्यादेमध्येच नेहमी नियुक्त करण्यात येईल। आणि त्याच्यानंतर जे काही सावधी ज्याला आपण टेम्पररी स्वरूपाचं मेंबर म्हणतोय किंवा नॉमिनल मेंबर म्हणतोय तो नॉमिनल मेंबर सुद्धा त्या ठिकाणी रिटायर झाला किंवा कुठल्या कारणास्तव त्याला त्या ठिकाणी ट्रस्टमध्ये राहता येत नसेल तरी त्याही बाबतीमध्ये आपण मूळ जी आपली कमाल मर्यादा जी आपण निर्धारित केलेली आहे 1/4 ऑफ दी टोटल नंबर ऑफ ट्रस्ट हेच आपण याचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यामुळे हे स्पष्टीकरण मला या ठिकाणी योग्य वाटत नाही। आता आपल्या राज्यामध्ये जवळजवळ लाखाच्या वर अनेक संस्था आहेत। काही आपल्या या संस्था सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत ज्या रजिस्टर्ड संस्था आहेत, काही संस्था आपल्या सांस्कृतिक कार्य करणाऱ्या आहेत, काही संस्था क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आहेत, काही धार्मिक कार्य करणाऱ्या सुद्धा संस्था आहेत। जे मंदिरांचे ट्रस्ट आहेत ते सुद्धा आपल्या या महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये येतात। काही शिक्षण संस्था सुद्धा आहे आणि सार्वजनिक धर्मार्थ दवाखाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये चालतात। आता आपण जे या ठिकाणी सदस्य संख्या जी आपण दिलेली आहे त्याच्यावर मी नंतर येतो, परंतु पूर्व जे आपण जे कलम क्रमांक 3 मध्ये जे प्रस्तावित केलेलं आहे ते आम्हाला सर्व मान्य आहे। पण याच्यामध्ये एका गोष्टीचा विसर आपल्याला पडलेला आहे की आपण जे काही धर्मदाय आयुक्तांची पूर्व मंजुरी न घेता विश्वस्त व्यवस्थेची स्थावर मालमत्ता दुसऱ्याच्या नावे केल्याबद्दल शिक्षा करण्याची तरतूद आहे त्याच्यामध्ये आपण 66 क मध्ये सुधारणा दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण ती शिक्षा प्रपोज केलेली आहे। ही शिक्षा जरी आशिष भाऊ प्रपोज केली असेल तरी पण ती एक्झिक्यूट कशी करायची आहे याचा उल्लेख आपल्याला या कायद्यामध्ये करावा लागेल जो केलेला नाही आहे। कारण आपण ज्या काही आपल्या बाकीच्या आपल्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून आपण त्याची कुर्की एखाद्याची काढतो किंवा शिक्षा त्याला देतो त्या बिलीफच्या माध्यमातून आपण तशा पद्धतीचा वॉरंट इश्यू करतो तर ती जी प्रोसेस आहे आपली एक्झिक्यूट करण्याची ती प्रोसेस आपल्या या विधेयकाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली नाही आहे आणि म्हणून ही केवळ आपण शिक्षा प्रपोज केलेली आहे आणि म्हणून त्याचा सुद्धा अंतर्भाव आपल्याला याची अंमलबजावणी करण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी करावं लागेल असं या ठिकाणी मला सुचवायचं आहे। आता या ठिकाणी आपण जे काही सदस्य संख्या सुचवत आहेत आणि आपण तशा पद्धतीचं विधेयक सुद्धा या ठिकाणी मांडलेलं आहे। मला एका केसची आपल्याला आठवण करून द्यायची आहे। एक सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन नंबर 91 ऑफ 1964 आहे त्याच्यामध्ये श्रीमती दमयंती नारंगा वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही एक केस या संदर्भामध्ये झाली होती। उत्तर प्रदेशमधली ही केस आहे आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं ऑब्झर्वेशन्स त्या ठिकाणी नमूद करून घेतलं आणि त्याच्या अनुषंगाने जो ऑर्डर पास केला आहे त्याचे एक 5-7 सेंटेन्स मी फक्त आपल्याला सांगतो। याच्यामध्ये म्हटलं की इट वॉज आर्ग्यूड दॅट द राईट गॅरंटीड बाय आर्टिकल 19(1)(c is the only to form an association and consequently any regulation of the affairs of the association after it has been formed will not amount to breach of that right। म्हणजे खरं म्हणजे सर्व प्रकारच्या अशा सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट जे पूर्वी होतं आता जे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे या ॲक्टमध्ये ज्या पद्धतीचं सर्व संस्थांची स्वतःची घटना राहते आणि त्या घटनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे असणारे जे काही लाईफ मेंबर असतील जी काही त्या लाईफ मेंबर आणि ऑर्डिनरी मेंबर अशी मिळून जी काही एक्झिक्युटिव्ह तयार करतील हा पूर्ण अधिकार त्यांचा आहे। कारण घटनेच्या आर्टिकल 19 मध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की त्या संघटनांना किंवा ऑर्गनायझेशनला आपली घटना त्या ठिकाणी रजिस्टर्ड करून घेण्याची संपूर्ण मुभा आहे। याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे
की एनी लॉ बाय विच मेंबर्स आर इंट्रोड्यूस इन द व्हॉलंटरी असोसिएशन विदाउट एनी ऑप्शन being given to the members to keep them out, or any law which takes away the membership of those who have voluntarily joined it will be a law violating the right to form an association. आता आपण जे प्रपोज केलेलं आहे की कुठल्याही एखाद्या ट्रस्टमध्ये समजा 15 मेंबर असतील आणि या 15 मेंबरपैकी फक्त 1/4 मेंबर जे आहेत हे आपले परमनंट मेंबर राहतील आणि उर्वरित लोक परमनंट मेंबर राहणार नाही. आता आज सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था घ्या आणि मी तर विशेष करून म्हणेल की सर्व प्रकारच्या मंदिराच्या जे काही विश्वस्त व्यवस्था आहे किंवा त्यांच्या काही ट्रस्ट आहे या सर्व ट्रस्टमध्ये शेकडोंच्या संख्येने त्या ठिकाणी मेंबर आहे आणि सध्याच्या कायद्यानुसार हे सर्व मेंबर दे आर ॲज गुड ॲज परमनंट मेंबर ऑफ दॅट ट्रस्ट. आता नव्यानं हा कायदा समजा अस्तित्वात आला तर उद्या आपल्याला त्या ट्रस्टला सांगावं लागेल किंवा त्यांना अमेंडमेंट करावे लागेल. त्यांना मग तुमचा कायदा कामाचाच नाही आहे. जर त्यांना हे बंधनकारक नाही आहे तर मग तुमच्या कायद्याचा अर्थ नाही आहे. मग असं तुम्हाला या याच्यामध्ये कायद्यामध्ये म्हणावं लागेल किंवा या विधेयकामध्ये म्हणावं लागेल की ज्या दिवशी हे विधेयक या राज्यामध्ये अस्तित्वात येईल त्या दिवशी नंतर ज्या ज्या ट्रस्ट रजिस्टर्ड होतील त्यांना तो नियम लागू होईल ज्यांच्यामध्ये एकूण मेंबरपैकी 1/4 मेंबर हे परमनंट राहतील, उरलेले मेंबर हे टेम्पररी राहतील असं तुम्हाला म्हणावं लागेल. पण तुम्ही तसं म्हणत नाही आहे. तुम्ही हेच म्हणताय की कमाल संख्या जी आहे परमनंट मेंबर्सची ती 1/4 राहील. मग मला हा प्रश्न पडतो की आपल्या राज्याच्या व्यवस्थेमध्ये सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये जे काही मेंबर्स असतील तर त्या मेंबर्समध्ये जर 1/4 मेंबर हे फक्त परमनंट राहिले आणि उरलेले जर त्या ठिकाणी टेम्पररी झाले तर सगळ्यात पहिला वाद त्या ठिकाणी निर्माण होईल आणि ज्यांना हे काही लोक मेजॉरिटीच्या आधारावर बाकीच्या लोकांना टेम्पररी करतील तर ते सर्व लोक कोर्टामध्ये जातील आणि नव्यानं वाद आपल्या राज्यामध्ये निर्माण होईल. म्हणून तुम्हाला हे ठरवावं लागेल की ही अस्तित्वात असलेल्या संस्थेच्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय आपण अंमलात आणतोय का की ज्या दिवशी हे विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीच्या नंतर अस्तित्वात येईल, अंमलात येईल त्या दिवशीपासून लागू होईल. हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टच्या ज्या रिट पिटिशनचा मी आधार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन एक पॅराग्राफ असतो, एक मिनिट लागेल फक्त, कि the court in the above passage thus accepted the principle that the members who may have formed an association could not be compelled to resign from it by imposition of a condition of recognition of this association by government. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे लोक ज्यांनी असोसिएशन फॉर्म केलेली आहे, जे फाउंडर मेंबर्स आहेत किंवा जे सध्या अस्तित्वात असलेले मेंबर आहे त्यांची मेंबरशिप त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या नवीन नियमाच्या आधारावर त्यांच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टचं या ठिकाणी या जजमेंटमधलं एक स्टेटमेंट आहे. आणि पुढे म्हणतात की इफ द मेंबर आर रिक्वायर्ड टू सीज टू बी मेंबर्स दॅट वुड बी अ व्हायोलेशन ऑफ द राईट अंडर आर्टिकल 19(1)(c). द कोर्ट ऑफ द कोर्स in that case further proceeded to examine whether such restriction on the right could be justified under article 19(4) or not. That case thus supports our view that the right to form an association includes the right to its continuance. म्हणजे केवळ ती असोसिएशन फॉर्म करणे नाही, केवळ मेंबर होऊ नाही तर माझी मेंबरशिप अबाधित राहावी अशा पद्धतीचं या सुप्रीम कोर्टच्या या ऑर्डरमध्ये जजमेंटमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. मी या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटची कॉपी आशिष जयस्वाल साहेब, आपण वकील आहात, आपण ज्येष्ठ आहात, याची कॉपी मी आपल्याला देतो. जाऊ दे ना.